तुम्ही प्रत्येकाने सर्च करून बघा. भैरवतंत्र पुस्तक तुम्हाला फार छोटं पुस्तक आहे, बट ते पुस्तक तुम्हाला गुगलवर सुद्धा PDF त्याची अवेलेबल आहे. भैरवतंत्रावरती सगळी माहिती आणि ओपन आहे. मग भैरवतंत्रात काय सांगितलं आहे? भैरवतंत्रामध्ये शिवपार्वती संवाद आहे. पार्वती महादेवांना विचारते की मला ध्यान कसं उपलब्ध होईल, मला परमतत्वाला जाणून घ्यायचं, तर मग मी काय केलं पाहिजे. तर मग त्याच्यानंतर शंकर त्याच्यावरती सांगतात, महादेव सांगतात की तू श्वासांवरती ध्यान दे, श्वासांवरती लक्ष दे. मग श्वासांवरचे 112 टेक्निक्स त्यांनी सांगितलेले आहेत आणि ते अगदी सोपे आहेत. त्याच्यातले तुम्ही 1 किंवा 2 जरी सिद्ध केले म्हणजे तुम्ही त्या गोष्टी शिकल्या, तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला यायला लागल्या, म्हणजे तुम्ही एखादं स्किल शिकलात, तर एखादं आसन किंवा एखादी विधी तुम्हाला यायला लागली म्हणजे तुम्ही त्यात सिद्ध झाले.